नमस्कार. बारामती विधानसभेकरिता राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेवाने शेड्डू ठोकला असून बारामतीच्या मैदानात आपला नंदी उतरवला आहे. त्यामुळे बारामती तालुक्यात पुन्हा एकदा राष्ट्रीय समाज पक्ष धुमाकूळ घालणार असून दोन्ही पवारांच्या विजयाची समीकरणे धुळीस मिळवणार की काय अशी खमंग चर्चा रंगताना दिसते. त्यामुळे थेट बारामती विधानसभेचे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार संदीप चोपडे यांच्याशी रोखठोक संवाद साधण्यात आला आहे. चला तर पाहत नेमकं काय म्हणतायत रासपचे संदीप चोपडे. आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे बारामती विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संदीप चोपडे. काय सांगाल, आपण निवडणुकीला सामोरे जात आहे? मी संदीप मारुती चोपडे, राष्ट्रीय समाज पक्षाचा मी एक अधिकृत उमेदवार. माझ्यासारख्या एक विस्थापित वंचित कार्यकर्त्याला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिली. त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचा कोटी कोटी ऋणी आहे. आज माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन एक मोठ्या शक्तीविरोधात उभा केलं आणि निवडून आणणार असा त्यांनी एक पण केलेला आहे. आज बारामतीमध्ये जर परिस्थिती बघितली तर बारामतीमध्ये आज चित्र रंगवलं जातं की पवार विरुद्ध पवार, परंतु हे दोन्ही पवार एकच आहेत. आज तुम्ही बघितलं की लोकसभेला दोन्ही पवार लढले, दोन्ही पवार खासदार झाले. तीच परिस्थिती विधानसभेला होणार आहे. दोन्ही पवार लढणार, लोकांना फसवणार आणि दोन्ही पवार आमदार होणार. म्हणजे हा फक्त लोकांमध्ये भ्रम निर्माण केला जातो आणि सामान्य नेतृत्व, सामान्य माणूस पुढे गेला नाही पाहिजे, राजकारणामध्ये पुढे आला नाही पाहिजे, ही पवार फॅमिलीची भूमिका आहे. आज बारामतीमध्ये जर बघितलं 40 वर्षापासून पवार फॅमिली राजकारण करतात. सर्व सत्ता केंद्र त्यांच्या हातामध्ये आहेत, परंतु आजही 23 गावाचा पाण्याचा प्रश्न ते सोडवू शकलेत का? नाहीत. आज बोलतात की 8,000 कोटीचा निधी आम्ही आणला. 8,000 कोटीचा निधी आणला, पण त्यातनं सर्वसामान्यांना काय फायदा झाला? आज कॅनलचं कॉन्क्रिटीकरण केलं, देसाई इस्टेट असेल, अशोकनगर असेल, पाण्याचे बोर आटले. आज बारामतीमध्ये MIDC पेन्सिल चौक ते आपला 3 हत्ती चौक हा रस्ता 100 फुटाचा होता, तो 50 फुटावरती आणला. सर्व व्यापाऱ्यांचा धंदा बसला. आज म्हणजे बारामतीमध्ये विकास कुठे आहे? विकास कोणाचा होतोय? आज महाराष्ट्रामध्ये नाही, देशात नव्हे असं कुठं घडलं नसेल की कॅनल, रस्त्या, नदीमध्ये कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. हेच कॉन्क्रिटीकरण तुम्ही जर 23 गावामध्ये जो पाण्याचा प्रश्न आहे त्या गावामध्ये जर छोटे छोटे बंधारे केले, तोच निधी तिथं जर वळवला असता तर त्या 23 गावाचा पाण्याचा प्रश्न सुटला असता. म्हणजे विकास कुणाचा होतोय? विकास हा ठराविक लोकांचाच होतोय. सर्वसामान्य लोकांना त्याचा काही फायदा होत नाहीये. त्यामुळं मला जी राष्ट्रीय समाज पक्षाने उमेदवारी दिली, मी लढतोय. माझ्यावरती प्रचंड दबाव आला, परंतु मी कुठल्याही दबावाला बळी पडलो नाही. राष्ट्रीय समाज पक्ष हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती चालणारा पक्ष आहे. साहेबांचं एकच मत आहे, तू लढ, तू विकला गेला नाही पाहिजे, लढला पाहिजे. ह्या भूमिकेवरती राष्ट्रीय समाज पक्ष उभा आहे आणि मला राष्ट्रीय समाज पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे मी पूर्ण ताकदीने लढणार आहे. आज माझ्याबरोबर मराठा असेल, धनगर असेल, मुस्लिम असेल, माळी असेल, OBC असेल, शहरामधील गुजर, मारवाडी सर्व समाज माझ्या पाठीमागं ताकदीनं उभा आहे आणि 100% मला विश्वास आहे की मी या 2 पवारांच्या मध्ये 100% निवडून येईल. आणि मला खात्री आहे की बारामतीची जनता जी दबलेली ती 100% माझ्या पाठीमागं उभा राहील आणि मला प्रचंड मताने निवडून येईल अशी मी आशा करतो. ही जी निवडणूक होते, आपण बलाढ्य अशा पवार घराण्याच्या विरोधात शब्द ठोकलेला आहे, परंतु हे होत असताना आपल्याला कुठे दबाव तंत्राचा वापर होताना दिसतोय? हो, मला प्रचंड दबाव यांनी केलं, वेगवेगळी आमिषे दाखवली, परंतु जानकर साहेबाचा कार्यकर्ता हा कधीही विकला जात नाही. तो लढतो, शेवटच्या श्वासापर्यंत लढतो. त्यामुळं मी लढणार, जानकर साहेबाची मान खाली होऊन देणार नाही. 100% मी लढणार आणि जिंकणार. निवडणुकीला सामोरं जाताना नेमका अजेंडा काय आहे आपला? कोणत्या निवडणूक सामोरं जात आहे आपण? मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचा 2003 पासूनचा कार्यकर्ता आहे. वेगवेगळ्या दूध आंदोलन असतील, शेतकऱ्यांचे आंदोलन असतील, ऊसाचं आंदोलन असेल, यामध्ये मी प्रामुख्याने भाग घेऊन हिरिरीने त्यांच्या प्रश्नासाठी लढलेलो आहे.
मी जानकर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेले 6-7 वर्ष दरवर्षी सामुदायिक सोहळे घेतो. साधारणतः एक 400-500 लोकांचे फ्रीमध्ये गोरगरीब लोकांचे सामुदायिक सोहळ्याच्या माध्यमातून लग्न लावून दिलेले. 5 वर्ष मी जिल्हा नियोजन समितीला सदस्य होतो. त्या निमित्तानं तालुक्यामध्ये 100-125 DP मंजूर करून दिले. त्याचबरोबर महायुतीचं सरकार होतं त्यावेळेस जानकर साहेबांच्या माध्यमातून वेगवेगळे रस्ते असतील, वेगवेगळे योजना आणण्याचं काम मी जानकर साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याचबरोबर जानकर साहेबांनी असा निर्णय घेतला की कधीही 50 वर्षामध्ये शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान दुधाला दिलं नव्हतं. ते अनुदान जानकर साहेबांनी दिलं. आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा सर्व समाजाला घेऊन चालणारा पक्ष आहे. आणि जास्तीत जास्त आमदार राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्रामध्ये येणार आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय समाज पक्षच हा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा असेल का महायुतीचा असेल हे ठरवणार आहे. सध्या झालंय असं की बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार हे वातावरण आहे. असं कुठं वाटतंय का आपल्याला की हे जे निवडणूक आहे ही मुख्य मुद्द्यापासून भरकटलेली आहे? 100% असे कोणते मुद्दे आपल्याला जाणवतात याच्यावरती चर्चा होणं अपेक्षित आहे? आज बारामतीमध्ये सगळे मुद्दे भरकटले जातात. आज भ्रष्टाचाराचा मुद्दा कुठं निघतोय? दोन्ही बाजूने भ्रष्टाचाराचा मुद्दा निघत नाही, कुणाच्या प्रॉपर्टीचा मुद्दा निघत नाही. आज निवडणूक फक्त पवार विरुद्ध पवार अशी दाखवली जाते आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नापासून फारकत घेतली जाते. मी फक्त सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन लढणार आहे आणि त्यासाठीच ही निवडणूक लढवित आहे. पक्षाची भूमिका काय राहील? विकासासंदर्भात पक्षाची भूमिका काय राहील? राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका ही नेहमी वंचिताला विस्थापितला मुख्य प्रवाहात आणणे आणि शेतकरी असेल गोरगरीब असेल या लोकांचं कल्याण करणं. आज शिक्षण व्यवस्था जर बघितली तर तुम्ही बघा सर्वसामान्यांना शिक्षण घेता येत नाही. आज ह्या अकॅडमीमुळं यांच्याच नर्सरी आहेत. नर्सरीपासून आज नर्सरीला ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तर 40 आणि 50 हजार रुपये फी भरावी लागते. ते सर्वसामान्यांना परवडत नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचं मत आहे की सर्वांना समान शिक्षा मिळाली पाहिजे, सर्वांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे, सर्वांना मोफत आरोग्य मिळालं पाहिजे आणि वंचित ओबीसी समाजाची जात गणना झाली पाहिजे ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रामुख्याने मागणी आहेत. सध्या आपल्या बारामती तालुका विधानसभा मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी चर्चा अशी दिसते की बाबा रासपमध्ये दुफळे आहे. काय सांगाल या संदर्भात? अजिबात नाहीये. राष्ट्रीय समाज पक्ष हा एक संघ आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते तन मन धनाने एकत्र येऊन राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागे ठामपणे उभे राहतील आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणतील. मागील निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच होतात. हो बरोबर आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची ज्यावेळेस ग्रामपंचायत निवडणूक ही कुठल्याही पक्षाच्या चिन्हावरती लढवली जात नाही. त्या जे काही विषय असतात ग्रामीण भागातले गावातील त्या विषयावरती लढवली जाते आणि त्यामध्ये तडजोडीचं राजकारण करून ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवल्या जातात. मागील काळामध्ये जिल्हा नियोजन समितीचं पद आपल्याकडे होतं. त्या काळात काही विकास कामं आपल्याकडून झाली? हो. मी ज्यावेळेस जिल्हा नियोजन समितीला सदस्य होतो त्यावेळेस जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वेगवेगळे रस्ते असतील, लाईटचे प्रश्न असतील, तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये DP मंजूर करण्याचं काम असेल, जेवढं मला सहकार्य करता येईल तेवढं लोकांना मी करून त्या माध्यमातून वेगवेगळ्या गावामध्ये विकासाची कामं केलेली आहेत. 2019ची जी पंचायत समितीची निवडणूक झाली होती त्यामध्येही आपण आपली उमेदवारी होती. त्या काळात आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मग आता त्यावेळेसची परिस्थिती आणि आजची विधानसभेला सामोरं जात असतानाची परिस्थिती काय? मी ज्यावेळेस पंचायत समिती लढवली ती सुद्धा मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावरती आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या AB फॉर्मवरतीच लढवली. त्यावेळेस सुद्धा माझा निसटता पराभव झाला. अगदी थोडक्या मतामध्ये माझा पराभव झाला. परंतु त्याचा वचपा राष्ट्रीय समाज पक्षाला आता ह्या निवडणुकीमध्ये फायदा होणार आहे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार या दोन पवारांच्या मध्ये 100% निवडून येणार आहे. 2014ची जी निवडणूक होती जानकर साहेब ज्यावेळेस उभे होते त्या काळामध्ये महाविकास आघाडी बरोबर आपण होता. परंतु त्यावेळेसही पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु आज आपण एकत्र असताना ती परिस्थिती निर्माण झाली होती. आज आपण एकला चळवळचा नारा दिलेला आहे. काय नेमकी याच्यामागची मूळ कारण काय आहेत? कसं असतं, मोठ्या झाडाखाली छोटं झाड कधी वाढलं जात नाही आणि राष्ट्रीय समाज पक्षाला समान वाटा पाहिजे होता
तो महायुतीने दिला नाही, महायुतीने कुठल्याही मिटिंगला बोलवलं नाही. आणि राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे की वंचित उपेक्षित समाजाला अपेक्षित ठिकाणी नेणं हे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माननीय महादेवराजे जानकर साहेब यांचं ध्येय आहे. त्यामुळं त्यांनी महाविकास आघाडी बी नको आणि महायुतीही नको, हे पक्ष फक्त घराणेशाहीने बरबटलेले आहेत. या पक्षात तिकीट नाही मिळालं तर त्या पक्षात म्हणजे एक ठराविक महाराष्ट्रातली जी काय 60-70 घराणे आहेत तेच सर्व पक्ष चालवतात. ह्या सगळ्यांना कंटाळून जानकर साहेबांनी एकला चलोचा नारा घेतलेला आहे. मागील काळामध्ये आरक्षणाचे मुद्दे असतील किंवा विकास महागाईचे मुद्दे असतील, असे अनेक मुद्द्यावरती नागरिकांमध्ये एक रोज दिसून येत होता. परंतु निवडणूक आल्यानंतर वेगळीच नारेबाजी सुरू झालेली आहे. याच्यामध्ये जनतेचा विचार रासपत्री करणार आहे का? 100% राष्ट्रीय समाज पक्ष हा चळवळीत राहिलेला पक्ष आहे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्ष माननीय महादेवराजे जानकर साहेब हे सुद्धा एक चळवळीतलं नेतृत्व तयार झालेले आहे. त्यामुळं सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी उपस्थित आंदोलनं असतील, काय विषय घेऊन पुढे येणारा हा राष्ट्रीय समाज पक्ष आहे. त्यामुळे 100% भविष्यात सर्वसामान्य जनतेबरोबर राष्ट्रीय समाज पक्ष राहील. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण सोबत होतात त्यांच्या. हो, असं आता हे धोरण घेण्याचं नेमकं राष्ट्रीय समाज पक्ष हा महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. महायुतीने जरी आम्हाला एक जागा दिलेली असली परभणीमध्ये, तरी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खर्चाने 47 मतदारसंघामध्ये महायुतीचं काम केलं आणि महायुतीचे उमेदवार निवडून आणले. त्यामुळं असं काही नाही की त्यांनी एक जागा दिली म्हणजे त्यांनी आमच्यावर उपकार केले, त्यांनी एक जागा दिली, परंतु आम्ही 47 ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. परंतु सध्याच्या परिस्थितीने असं बोललं जात आहे की रासपची उमेदवारी ही फक्त विशिष्ट समाजाची मतं खाण्यासाठी उभी करण्यात आलेली असं बोललं जात आहे. आता तुम्हाला मी लिस्ट देतो. राष्ट्रीय समाज पक्षाने महाराष्ट्रातील 27 जातींना उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे राष्ट्रीय समाज पक्ष हा सर्व समाजाला घेऊन चाललेला आहे. मग त्यामध्ये पात्री असेल, पात्रीमध्ये मुस्लिम समाजाला उमेदवारी दिलेली आहे, वंजारी समाजाला गंगाखेडमध्ये उमेदवारी दिलेली आहे, धनगर समाजाला उमेदवारी दिलेली आहे, मराठा समाजाला उमेदवारी दिली, लिंगायत समाजाला उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या घटकांना न्याय देण्याचं काम फक्त राष्ट्रीय समाज पक्षच करू शकतो. आता आपण ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना कसा प्रतिसाद कसा वाटतो? अतिशय चांगला आहे. लोकांना पर्याय पाहिजे होता की पवार 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 नकोय सर्वसामान्य जनतेला, म्हणून एक तिसरा पर्याय म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाकडे बघितलं जातं. शेवटचा एक प्रश्न आहे आपल्याला. आपण जे समोरचं बलाढ्य घराणं आहे, पवार विरुद्ध पवार, पवार घराणं आहे, काय आपण त्यांना आज सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळं कुणी बलाढ्य, कुणी मोठा, कुणी छोटा काय नाही, हे लोकसभेला लोकांनी बघितलेलं आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला, सर्वसामान्य लोकांना या जनतेने निवडून दिलेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता ठामपणे राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठीमागे उभा राहील आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार निवडून देतील. परंतु सध्याची काही स्टेटमेंट आहेत, कालचंच अजित पवारांचं स्टेटमेंट आहे की वरती सुप्रियाताईंना निवडून देऊन आपण साहेबांना खुश केलं आणि आता खाली मला निवडून देऊन मलाही खुश करा आणि साहेबांनाही खुश करा, अशी स्टेटमेंट येत आहे. आज त्याच्यामुळे जनमानसामध्ये अशी थोडीशी ही झाली भावना व्यक्त होताना दिसते की नेमकं हे चाललंय काय, म्हणजे हे दोन्ही एकच आहेत की काय नेमकं? हो, आज आपल्या भारताची लोकशाही आहे. आज तुम्ही घराणेशाही किती दिवस ही करणार आहे? आज तुम्ही म्हणता विकास केला, विकास केला. तुमच्या हातामध्ये, तुमच्या घरामध्ये 40-50 वर्ष सत्ता आहे. तुम्ही विकास का करू शकला नाही बारामतीचा? आज तुम्ही शहराचा विकास केला म्हणता, परंतु ग्रामीण भागामध्ये आहे तीच परिस्थिती. आज तुम्ही बघितलं तर उन्हाळ्यामध्ये मोरगाव रोडला प्रत्येक गावामध्ये बॅलर मांडले जातात. मग ते पाण्याचा प्रश्न का सुटत नाही? आज प्रदूषण, नीरा नदीचा प्रदूषणाचा विषय आहे, तो का सुटला जात नाही? आज इतके विषय आहेत, परंतु हे सोडवले जात नाही. आणि हे दोन्ही पवार एकच आहे. ताटातलं वाटीत काय आणि वाटीतलं ताटात काय. तुम्ही बघितलंच मागच्या लोकसभेला पवाराविरुद्ध पवार लढले, दोन्ही खासदार झाले. आजही तीच परिस्थिती आहे. लोकांना फक्त उल्लू बनवायचा कार्यक्रम आहे. आता हे दोन पवार लढणार आणि दोन्हीही आमदार होणार आणि लोकांना 5 वर्ष असंच बोलवणार. त्यामुळं जनता ही सुज्ञ झालेली आणि ही जनता 100% राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठीमागे उभा राहील.